राज्यातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचं व्यावहारिक ज्ञान अनिवार्य करण्यात आलं आहे. 15 ऑगस्टची मुदत संपल्यानंतर परिवहन विभागानं 20 ऑगस्टपासून प्रत्यक्ष तपासणी आणि कारवाईची मोहीम सुरू केली आहे. मराठी येत नसलेल्या चालकांना सुरुवातीला 1 महिन्याची मुदत दिली जाणार असून त्यानंतरही आवश्यक मराठी ज्ञान नसल्यास PSV बॅजवर निलंबनाची कारवाई होणार आहे. ऑटो असो किंवा टॅक्सी, प्रवाशांशी संवाद साधताना आता चालकांना मराठीचं प्राथमिक ज्ञान आत्मसात करण्यासाठी यापूर्वी 15 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर परिवहन विभागाने 20 ऑगस्टपासून राज्यभरात तपासणी मोहीम सुरू केली आहे. अकोला महानगर परिसरासह तालुका स्तरावर RTOच्या भरारी पथकांकडून ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांची तपासणी केली जात आहे. प्रवाशांशी दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक असलेली मराठी भाषा चालकाला बोलता आणि समजता येते का याची पडताळणी केली जात आहे. ज्या चालकांना दैनंदिन व्यवहारातील मराठी बोलता किंवा समजता येत नाही अशा चालकांना थेट कारवाई न करता प्रथम 1 महिन्याची नोटीस देण्यात येणार आहे. या कालावधीत चालकांना मराठी भाषा शिकण्याची संधी दिली जाणार आहे. मात्र 1 महिन्याची मुदत संपल्यानंतरही मराठीचे आवश्यक ज्ञान नसल्यास संबंधित चालकाचा PSV बॅज 3 महिन्यासाठी निलंबित केला जाणार आहे. विशेष म्हणजे परिवहन विभागाच्या आदेशाची उघडपणे अवहेलना किंवा वारंवार टाळाटाळ केल्यास अधिक कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. मी सर्व वाहन चालकांना आवाहन करेल की ज्यांना मराठी येत नाही त्यांनी मराठी शिकून घ्यावं. तशी व्यवस्था आपण मागे 2 शिबिर घेतलेले होते कार्यालयामध्ये. 97 लोकांना त्यामध्ये आपण प्रशिक्षण देऊन मराठीचा बोलण्याची त्यांच्यामध्ये कुवत निर्माण केलेली आहे. असा संधीचा लाभ त्यांनी घ्यावा आणि जे मराठी भाषिक प्रवासी असतील त्यांनाही आवाहन करेल की त्यांनी मराठीतूनच बोलावं. म्हणजे आपण स्वतःहूनच हिंदीत बोलण्यापेक्षा आपण मराठीतून बोलावं, म्हणजे त्यांनाही प्रेरणा मिळेल की वाहन चालकांनाही प्रेरणा मिळेल की त्यांनी मराठीत शिकावं. म्हणजे त्या दोघांचे संभाषण आपल्या मराठी भाषेतून होऊ शकते.